नमस्कार. जय विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या विशेषमध्ये विषय आहे काहीसा धार्मिक आणि बराचसा राजकीय. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांच्या बद्दल केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं. पण मुद्दा इथे संपलेला नाहीये, तो सुरू झालाय आव्हाडांना वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल आमदार रोहित पवारांनी झापलं. आव्हाडांना सार्वजनिकरित्या झापणं नापसंत ठरलं आणि त्यांनी रोहित पवारांची योग्यता काढली. आजचं जयम विशेष त्याचबाबत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे गटाचे नेता जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरामध्ये विविध विषयांवर बोलत असताना प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत होते असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या. अजित पवार गटाच्या वतीने आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर रामारती करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर भाजपाच्या नेत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही आव्हाडांना टोला लगावला आणि त्याचबरोबर सुप्रिया गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत असताना त्यांना घरचा आहेर दिलेला आहे. तर यावेळेस रोहित यांनी ट्विट करत आव्हाडांचे कान टोचले. पाहूयात ते नक्की काय म्हणालेत. नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा ज्वलंत विषयांवर सरकारला धारेवर धरा. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येकाची श्रद्धा असल्याने त्याचं राजकारण नको. पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर देणार. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे. तर राष्ट्रवादीच्या सुप्रिया गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. प्रभू श्रीरामांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. यावेळेस रोहित पवार यांच्या ट्विटचाही आव्हाडांनी समाचार घेतला. रोहित पवार हे तर पहिल्या टर्मचे आमदार आहेत. त्यांच्याकडे मी फारसं लक्ष देत नसून अबुधाबीत बसून बोलणं सोपं असतं असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. पाहूयात. असं असताना तुमच्या पक्षातले इतर जे नेते आहेत ते मात्र कुठेही बोलताना पाहायला नाही, पण मला मी तुम्हाला सांगतो, ट्विट केलंय आणि त्यांना म्हटलं की असं बोलायची गरजच नव्हती. रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत पण तर पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती हल्लाबोल लावला. ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून. असं ठीक आहे ना. तर अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सुप्रिया गट आणि दादा गट असे दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादीत दुसऱ्या फळीत असलेले अनेक नेते दादा गटात सामील झाले. दुसऱ्या फळीतले काही मोजकेच नेते सुप्रिया गटात आहेत. त्यात आता जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया आणि रोहित यांच्या वक्तव्याचा आव्हाडांनी घेतलेला समाचार हा वादाचा मुद्दा ठरलाय. रोहित यांना आव्हाडांनी योग्यता दाखवली, यामधून सुप्रिया गटातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राष्ट्रवादी एक असताना अनेक बडे नेते पक्षात होते. त्यामुळे नेतृत्व रोहित पवारांकडे येण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र आता रोहित पवारांसाठी पक्षामध्ये संधी निर्माण झालेली आहे आणि या संधीच्या आड येणाऱ्या नेत्यांना रोहित पवार बाजूला करू इच्छित आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर रोहित पवारांनी ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांचा समाचार घेतला, या संदर्भात राजकीय विश्लेषक जयंत मायणकर काय बोलतायत पाहूयात. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक विचित्र स्पर्धा सुरू आहे. जणू की सुप्रिया पवारांच्या नंतर आपणच अशा स्टाईलने जितेंद्र आव्हाडांनी काही विधानं केली. त्यातलं त्यांचं रामाविषयीचं विधान त्यांनी मागेही घेतली, ती गोष्ट वेगळी. पण त्यात प्रश्न असा आहे की रोहित पवारांचं नाव घेण्याची गरज काय होती.
कुठल्याही फॅमिली ओरिएंटेड पार्टीत, मग ती शिवसेना असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा काँग्रेस असू दे, फॅमिली पॅट्रियार्क जो कोणी प्रमुख असतो तो नंबर 1ला असतो, त्याच्यानंतर त्या दुसरा आणि त्याच्यानंतर तिसरा, अशी जी हायरार्की असते, या हायरार्कीनुसारच शरद पवार, सुप्रिया पवार आणि रोहित पवार हे आहेत. जितेंद्र आव्हाड मध्ये आपलं घोडं दामटण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांनी अबुधाबी वगैरेचा रेफरन्स घेतला. आणि ही खरं तर हे वाक्य केवळ आपलं महत्त्व दाखवण्याकरता त्यांनी केलेला प्रयत्न आहे, याच्या पलीकडे काहीही नाही. रोहित पवारांचा इथे रेफरन्स सुद्धा यायला नको होता, पण एक प्रकारे आपलं महत्त्व दाखवण्याकरता आव्हाड तसं बोलले असं मला वाटतं. तर राजकारणात आव्हाडांनी बोलून अनेकांना अंगावर घेतले, त्यातील ताजं व्यक्तिमत्व आहे रोहित पवार. मात्र आव्हाडांचा कुणाकुणाशी पंगा आहे तेही आपण पाहूयात. अजित पवार ज्यात उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही त्यांचा पंगा आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे नेता नजीब यांच्याशीही त्यांचा पंगा आहे. आमदार म्हणतात की दादा त्याच्यातनं काहीतरी ठरवा, आणि काही तर असे लोक बरोबर घेतलेत एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील. तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण देतो, ठाण्याचा पठ्या. आता ते ठाण्याचा त्यांच्यामुळं गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक पक्ष सोडून गेले, सुभाष भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले. वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे, दादा साहेब काय त्याला मोठं करतात. तर कोण आहेत जितेंद्र आव्हाड पाहूयात. शरद पवारांच्या आसपास वावरणारं नेतृत्व, शरद पवारांचे मानस पुत्र, कट्टर अजित पवार विरोधक, वंजारी असल्याचा अभिमान बाळगणारे माजी कॅबिनेट मंत्री, मूळगाव सिन्नर आणि कर्मभूमी मुंब्रा, सलग 3दा मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून विजयी, काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करत राजकारण, विद्यार्थी नेता ते मंत्रीपदापर्यंत मजल, पवारांकडून राष्ट्रवादीत दुसऱ्या फळीत संधी, मुसलमान मतदारांना प्रिय नेतृत्व. तर रोहित पवारांनी आव्हाडांना यावेळेस अंगावर घेतलेलं आहे. शिर्डीत 3 आणि 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादीच्या सुप्रिया गटाचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात रोहित पवार मात्र अनुपस्थित होते. त्यांच्या पहिल्या दिवशीच्या अनुपस्थितीवरून सुप्रिया गटाच्या 2 नेत्यांनी 2 वेगवेगळी कारणं सांगितली आहेत. यावेळेस जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड काय म्हणालेत पाहूयात. असं आहे की शिबिराची आज आणि उद्या 2 दिवसाची मुदत आहे. रोहित पवार परदेशी गेलेले आहेत. त्यांनी शिबिराची पवारसाहेबांनी तारीख दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही पहिल्या दिवशी. ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे. त्यामुळे ते येतील. रोहित पवार या शिबिराला उपस्थित नाहीये, त्यामुळे अनेक चर्चा खरं तर उपस्थित केल्या जात आहेत. कोणी एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल? नेमकं काय म्हणजे तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे? रोहित पवारांच्या बाबतीत काही गोंधळ असू शकतो. तर सुप्रिया गटात रोहित यांचे कालपर्यंतचे छुपे विरोधक आज समोर आलेत. ते कोण आहेत पाहूयात. आमदार जयंत पाटील आणि दुसरं आमदार जितेंद्र आव्हाड. तर ज्या रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांचे कान टोचलेले आहेत त्या रोहित पवारांचा परिचय आपण पाहूयात. शरद पवार यांचे नातू, राजेंद्र पवार यांचा मुलगा, पवार कुटुंबातील राजकारणातील 4थी पिढी, जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाची सुरुवात, भाजपातून आमदारकीसाठी प्रयत्न, कर्जत जामखेड मतदारसंघातून 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयी,
पवारांचा राजकीय वारस म्हणून ओळख बनवण्याचा प्रयत्न. बारामती अॅग्रोचा आर्थिक व्याप वाढवण्यात यशस्वी. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांसोबत एकनिष्ठ. सुप्रिया गटाचे राज्यात नेतृत्व करण्याची इच्छा. तर रोहित पवार यांना पहिल्या टर्मचा आमदार म्हणून हिणवणाऱ्या आव्हाडांचा जमेच्या बाजू नक्की कोणत्या आहेत ते आपण पाहूयात. स्वतःचा चेहरा पुरोगामी भासवण्यात आव्हाड यशस्वी. मुसलमानांचा तारणहार असल्याचा प्रचार प्रभावी. शरद पवारांचे विश्वासू असल्याचं दाखवण्यात यशस्वी. सुप्रिया यांचा पाठीराखा असल्याची मांडणी. निवडक मध्यमकर्मींच्या मदतीने सतत चर्चेत. तर जितेंद्र आव्हाड नेहमीच त्यांच्या बोलण्यातून मोठमोठे वाद अंगावर ओढवून घेत असतात आणि सतत चर्चेत राहत असतात. त्यांची आधीची वादग्रस्त वक्तव्य काय आहेत ते आपण पाहूयात. शिवाजी महाराजांना स्त्रीलंपट आणि दारुडा म्हणून दाखवण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल कधीच कोणी बोललं नाही. आम्ही वारंवार बोलतो. आणि चांगल्या चांगल्या इतिहासकारांनी म्हणजे नाटक लिहिणाऱ्यांनी साहित्यकारांनी हे सगळं रंगवून सांगितलंय. आम्ही तर पहिल्यापासून त्यांना स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी? इथेच तर खरा इतिहास आहे. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं. त्यांचे डोळे काढण्यात आलं. बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. म्हणजे रामनवमी आणि तो आपला मारुतीचा उत्सव काय हनुमान जयंती, हे तर उत्सव जंगलीसाठीच झाले की काय असं वाटत होतं. महाराष्ट्राचा इतिहास विश्वासघात करून टाकला. मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार. म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? तर दुसरीकडे रोहित पवार आव्हाड यांच्यावर भारी कसे पडतात ते पाहूयात. शरद पवार यांचे थेट नातेवाईक. पवार कुटुंबाचा राजकीय वारस. यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता. उद्योगाला उभारी देत रोजगार निर्मिती. पवार घराण्यातील राजकारणातली चौथी पिढी. ग्रामीण ते शहरी राजकारणाचा अनुभव. तर जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे. एका गिरणी कामगाराचा मुलगा मंत्रीपदी पवारांनी बसवला असं म्हणत त्यांनी अनेकदा पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शरद पवारांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळलं होतं आणि त्यानंतर आव्हाडींनीही सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवारांचा मानसपुत्र असल्याचं ते वारंवार सांगतात आणि पक्ष फुटल्यानंतर
यांनी शरद पवारांसोबत राहत पुन्हा एकदा त्यांची निष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. इतकं करूनही शरद पवारांचा मात्र जितेंद्र आव्हाडांवर पूर्ण विश्वास नाहीये. याची महत्त्वाची कारणं आपण पाहूयात. तर याची कारणं काय आहेत हे आपण पाहूयात. आव्हाडांच्या मनात सुप्त मराठा द्वेष, देवेंद्र फडणवीसांचे स्नेही, पवारांच्या वारसाचा भविष्यातील स्पर्धक, ठाण्यातील राजकारण साटलोट्याचं,